परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय, कारण काँग्रेसचे नेते सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय आणि आता लढत जी आहे ती तिरंगी होताना पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत सुशील देशमुख आहेत। काय कारण आहे की उमेदवारी अर्ज आपला कायम राहिला आज? नाही, सर्वप्रथम मी आपल्याला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की मी याच्या अगोदरही आपल्याला सांगितलं होतं की आपण जी मला एक बाईट घेतली होती मी उमेदवारी अर्ज भरते वेळेस की मी ही निवडणूक लढवणार आहे, तर त्याच्यामुळे माझा अर्ज हा कायम राहिला। परत आता वेळ संपलेली आहे, मात्र काही दबाव आला असेल ना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून किंवा तुम्ही अर्ज मागे घ्या म्हणून? नाही, कारण की दबाव येण्याचा काही प्रश्न नव्हता माझ्यावरती की अगोदर सांगितल्याप्रमाणे की मी कसल्याही महाविकास आघाडीमधील कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी नसल्या कारणाने मला काही कोणाकडनं काही आलं नाही फोन वगैरे। पण नेमकं काय गणित तुम्ही लावून ही निवडणूक लढवत आहेत? काय विषय आहेत या पूर्ण परभणी हिंगोली विधान परिषदेच्या संदर्भात? नाही, ह्या ठिकाणी गणित एकच आहे की जे काही मतदार आहेत त्यांच्या पुढे मताचा जोगवा मागण्यासाठी मी जाणार आहे व ह्या ठिकाणी माझा एकच अजेंडा राहील की विकासाच्या मुद्द्यावरती मी सगळ्यांच्या समोर जाणार आहे आणि स्थानिक आहे। विशेष म्हणजे की मी सर्वांसाठी कधीही उपलब्ध आहे, ह्या कारणास्तव मी सगळ्यांच्या समोर जाणार आहे। एकीकडं महायुती आहे, मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्ष आहेत, 3 पक्ष, एकीकडे महाविकास आघाडी आहे। काय वाटते कोणाचं आव्हान असणार आहे तुमच्यासमोर? नाही, आता सांगणे कठीण आहे की कोणाचं माझ्या पुढे आव्हान असेल, कारण की ह्या ठिकाणी मताच्या जर बेरीज बघताल तर निश्चित ह्या ठिकाणी महायुतीचं हे प्राबल्य आहे व त्या पाठोपाठ महाविकास आघाडी आहे। मग तुमचं गणित कसं बसेल? तुम्ही अर्ज ठेवलाय, तुम्ही ताकद लावताय, नेमकं तुमचं गणित कसं बसेल? महायुतीचे मोठं संख्याबळ आहे, त्याच्या पाठोपाठ महाविकास आघाडी आहे, मग आता तुम्ही इंडिव्हिज्युअल लढताय तर? नाही, ह्या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे की ही निवडणूक मी सर्वांसमोर विकासाच्या याच्यावरती घेऊन जात आहे आणि दुसरी गोष्ट की मी ज्या वेळेस जे काही माझे मित्र आहेत किंवा मतदारांमध्ये जे माझ्या संबंधातील व्यक्ती आहेत त्यांच्याशी पूर्ण चर्चा करून मी हा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे विजयाचं गणित नेमकं कसं लावलेलं आहे? आता 466 मतदार आहेत, त्याच्यातले जवळपास 300-325 मतदान हे महायुतीचं आहे, 100-125च्या आसपास महाविकास आघाडीचं मतदान आहे। मग आता तुम्हाला कोणतं मतदान, तुम्ही कोणतं मतदान याच्यातलं हे करणार आहे? नाही, मी सर्वांसमोर जाणार आहे, मतदान रूपी आपला सर्वांच्या सदिच्छा आशीर्वाद माझ्यासोबत राहावा। आता बघूयात काय काय होते ते, मागणे माझं काम आहे, त्यानुसार मी जाईल सगळ्यांच्या समोर। तिघांमध्ये कोण सरस राहील? मग आता तुम्ही निवडणुकीत आता उतरलेच आहात, तिरंगी लढत होणार आहे, काय एकूणच चित्र राहील वाटतं? ह्या ठिकाणी मी उमेदवार असल्या कारणाने मी ह्या ठिकाणी सांगतो की काय निर्णय राहील त्याच्यापेक्षा मीच निवडून येईल अशी मला आशा आहे। तर हे होते सुशील देशमुख यांनी स्पष्ट केले की मी निवडून येईल। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।